श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या 28 डिसेंबर ते 3 जानेवारी शाकंभरी नवरात्र म्हणजे काय? तर बऱ्याच ताईंना याची माहिती नाही आहे. काय करायचे आहे? शाकंभरी नवरात्र म्हणजे काय? तर देवी दुर्गेच्या शाकंभरी रूपाचे उपासना करण्याचा विशेष उत्सव आहे, ज्यात देवीला अन्नपूर्ण व वनस्पतीची देवी मानले जाते. हा उत्सव पौष महिन्यात येतो आणि या काळात भाज्या, फळे, धान्य यांनी देवीची पूजा करून सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते. हा उत्सव पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील अष्टमीपासून सुरू होतो आणि पौर्णिमेपर्यंत चालतो, म्हणून तिला शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. या शाकंभरी नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला जमेल तितकी सेवा करायची आहे. तशी तर 3 नवरात्र असतात, म्हणजे शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र व आता शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र व शारदीय नवरात्र बऱ्याच जणांना माहीत आहे, परंतु शाकंभरी नवरात्र बऱ्याच ताईंना माहीत नाही. ही गुप्त नवरात्र समजले जाते. ही पण नवरात्र तितकीच महत्त्वाची आहे जसे चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र महत्त्वाची आहे. शारदीय नवरात्रामध्ये आपण जी सेवा करतो त्याचे तर फळ आपल्याला भेटते, परंतु या शाकंभरी नवरात्र यामध्ये पण आपणाला काय फळ भेटते? तर अक्षय पुण्य प्राप्त भेटते, हेच ते फळ आहे. त्याचबरोबर या नवरात्रीत पूजा केल्याने घरात अन्नधान्य, आरोग्य, सुख आणि समृद्धी नांदते. त्याचबरोबर सर्व इच्छा पूर्ण होत असतात. तर उद्यापासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्रापासून तुम्ही सेवा करण्यास सुरुवात करू शकता. त्याचं मध्ये मंगळवार व शुक्रवार खूप महत्त्वाचा आणि देवीला आवडणारा दिवस आहे. या 3 दिवसामध्ये हे शुक्रवार आणि मंगळवार आलेले आहेत, तर तुम्ही या दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. तुमच्या कुलदेवीची आराधना व सेवा करू शकता. तर उद्या तुम्ही शाकंभरी देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहे. कहाणी पण वाचायची आहे, त्याची माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर नैवेद्य म्हणून आपण भाज्या व फळे आपणाला ठेवायची आहेत. त्याच्यानंतर आपण सेवेमध्ये जसे नवरात्रमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो तसे आत्ता केले तरी चालते. त्याचबरोबर आपण नैवेद्यामध्ये फळे, भाज्यांचा नैवेद्य दाखवणे, त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे आणि मंत्र जप असे करणे. या 3 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. तुमच्या यथाशक्तीने खणा नारळाने ओटी भरू शकता. साधी म्हणजेच पीस, नारळ, तांदूळ, 11 रुपये, गजरा, सुपारी, खारीक, खोबरं अशा प्रकारे ओटी भरायची आहे. शाकंभरी देवीची कहाणी काय आहे? तर पृथ्वीवरील भीषण दुष्काळ संपवण्यासाठी आदिशक्तीने घेतलेला अवतार आहे. जिथे दुर्गम नावाच्या राक्षसाने सर्व काही हिरावून घेतले असताना देवीने आपल्या शरीरातून हजारो भाज्या आणि अन्न निर्माण करून जगाचे पालन पोषण केले. त्यामुळे तिचे नाव शाकंभरी पडले व तिनेच दुर्गम राक्षसाचा वध करून दुर्गा हे नाव प्राप्त केले, म्हणून ती अन्न आणि पोषणाची देवी म्हणून पूजनीय आहे. प्राचीन काळात दुर्गम नावाच्या एका राक्षसाने पृथ्वीवर भयंकर दुष्काळ आणला. त्याने ब्रह्माजीकडून सर्व वेद चोरून घेतले, ज्यामुळे पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही आणि अन्न पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. लोक मरू लागले आणि सृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर होती. या महासंकटात ऋषींनी देवी पार्वतीचे स्मरण केले. देवीने ऋषीच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला व देवी पार्वती शाकंभरी रूपात प्रकट झाली. तिच्या शरीरातून भाज्या व फळे, फुले आणि औषधी वनस्पतीयुक्त हिरवळ निर्माण झाली. तिने आपल्या शरीरातून निर्माण केलेल्या शाकांनी, भाज्यांनी जगाचे पालनपोषण केले आणि लोकांना अन्न वगैरे दिले. त्यामुळे शाकंभरी देवीचेच दुसरे रूप आपल्याकडे दुर्गा असेही आहे. अशा प्रकारे शाकंभरी देवीने
दुर्गम राक्षसाचा वध केला व दुर्गा हे नाव प्राप्त केले. अशा प्रकारे हा उत्सव पौष महिन्यात येतो आणि या काळातच भाज्या, फळे, धान्य यांनी देवीची पूजा केली जाते. उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अष्टमीपासून सुरू होतो आणि पौर्णिमेपर्यंत चालतं, म्हणून तिला शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. तर 28 डिसेंबरपासून सुरू होत आहे ते 3 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. या 3 दिवसामध्ये तुम्हाला जमेल तितकी सेवा करायची आहे. असे केल्याने आपल्या घरात सुख, समृद्धी, पैसा, कोणत्याही गोष्टीचे, अन्न, धान्य याची कधीही कमतरता पडत नाही. मनोभावे ही सेवा करा, नक्की याचे फळ आपल्याला भेटणार. ही पोषणाची देवी आहे. हिला महादेवाचे रूप देखील मानले जाते व हिंदू धर्मात दुर्गा हे सुद्धा नाव तिला प्राप्त झालेले आहे. शाकंभरी देवीचा रंग कोणता? तर शाकंभरी देवी तिचे शरीर निळ्या रंगाचे आणि डोळे निळ्या कमळासारखे असल्याचे ध्यानस्थ आहे. ती कमळावर बसून धनुष्यबाण, कमळ, धान्य, फुले, पाने, कोप, मुळे, औषधी वनस्पती आणि औषधे, फळे आणि भरभरून भाज्या घेऊन जाते. अशा प्रकारचे तिचे रूप आहे. ते आपणाला तिच्या बघण्यामध्ये दिसते. अशा प्रकारे ही शाकंभरी देवीची आपण या 3 दिवसामध्ये मनापासून पूजा आराधना करायची आहे. नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर